भाऊबीजेच्या दिवशी उसळलेल्या गर्दीत नांदुरा येथील नांदुरा जळगाव रोडवरील रेल्वे गेट 25 मिनिटं सतत बंद राहिले। त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहने राष्ट्रीय महामार्गावर पोहोचली। बघता बघता चक्क राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प होऊन 1.5 तास राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प राहिल्याने 16 नोव्हेंबरला दुपारी 12:30 ते 2 दरम्यान भाऊबीजेच्या दिवशी अनेकांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला। पोलिसांनी उशिराने धाव घेऊन वाहतूक मोकळी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत बराच कालावधी निघून गेला होता। नांदुरा ते जळगाव जामोद रोडवर नांदुरा शहरालगत राष्ट्रीय महामार्गाजवळ रेल्वे गेट आहे। येथे मागील 2 दशकांपासून रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न प्रलंबित आहे। हे विशेष 4 वर्षांपूर्वी या उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाले आहे। 16 नोव्हेंबरला दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान रेल्वे गेट बंद झाले। ते सतत 25 मिनिटं बंद होते, त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूंनी लागल्या। शहराकडील बाजूवरील वाहनांची रांग राष्ट्रीय महामार्गावर गेली आणि बघता बघता राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील दोन्ही बाजूंनी 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या। तर जळगाव जामोद रोडवर वाहनांची मोठी कोंडी झाली होती। त्यातच रेल्वे गेट उघडल्याने पुन्हा कोंडीत वाढ होऊन सर्व काही ठप्प पडले। सतत 1.5 तास वाहतुकीची कोंडी, हॉर्नचे कर्कश आवाज, लहान मुलांच्या किंचाळ्या यामुळे सर्वत्र काही त्रस्त झाले होते। भाऊबीजेनिमित्त मामाच्या घरी निघाल्या चिल्ल्यापिल्ल्यांना मोठ्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला। त्यातच रेल्वे गेट परिसरात बांधण्यात आलेल्या उंच कॉम्प्लेक्सवरील मधमाशाच्या पोळ्यातील मधमाशांनी वाहनाजवळ उभ्या असलेल्या काहींना चावा घेतल्याने वाहतूक कोंडीत अनेकांनी धावपळ करून स्वतःचे संरक्षण करावे लागले। रेल्वे गेटच्या मधोमध ही वाहने अडकली होती, त्यामुळे रेल्वेची वाहतूकही काही काळ प्रभावित झाली। मध्येच रेल्वे आल्याने रेल्वे रुळावरील वाहने आजूबाजूला मोठ्या शिताफीने दाबून रेल्वे गेट बंद करून प्रथम रेल्वेची वाहतूक मोकळी करण्यात आली। 1.5 तासाच्या या वाहतूक कोंडीनंतर पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले। पोलिसांसोबतच समाजसेवी व्यक्तींनी देखील पुढे येऊन राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू केली। सुमारे 2 तासानंतर वाहतूक पूर्ववत झाली। मागील 2 दशकांपासून नांदुरा शहरातील राष्ट्रीय महामार्गाला पर्याय असलेले रखडलेले बायपासचे उद्घाटन होऊनही सुरू न झालेल्या रेल्वे उड्डाणपुलाचा कामाची चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली। रेल्वे गेट समोरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे गेट परिसरात नियमित पोलिसांची नेमणूक करावी, तसेच या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांमुळे कोंडी वाढते अशा वाहनांवर कारवाई प्रशासनाने करणे गरजेचे झाले आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।